शेतकरी बांधवांनो नमस्कार. कधी शेतात फेरफटका मारताना असं झालंय का आपल्यासोबत की एकाच पाकिटातलं बी एकाच वेळी पेरलंय तरी काही झाडं एकदम अशी जोरात वाढतात आणि काही बिचारी तशीच राहतात, खुरटलेली, कमजोर. हे बघून वाईट वाटतं ना? साहजिकच आहे, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. तर मग चला आज आपण मिळून याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया की बाबा एकाच बियाण्यातून आलेली ही रोपं इतकी वेगवेगळी का दिसतात. यामागे नक्की काय काय कारणं असू शकतात हेच आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर बघा, हे कोडं सोडवण्यासाठी आपण 6 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे शेतातील कोडं. दुसरं, बियाण्यामध्ये काय रहस्य दडलंय. तिसरं, वाढीचा पाया कसा असतो. चौथं, पोषण आणि धोके कोणते. पाचवं, आपले हुशारीचे निर्णय कसे महत्त्वाचे आहेत. आणि शेवटी, ज्ञान हेच आपलं खरं पीक कसं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ना एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. पिकांमध्ये जो हा फरक दिसतोय तो फक्त बियाण्याचा दोष नाहीये, नाही, तर यात बियाण्याची क्वालिटी, आपल्या जमिनीची स्थिती, पाणी, खतं आणि आपण शेतीचं व्यवस्थापन कसं करतो या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत, आपण त्या सुधारू शकतो. चला आता या कोढ्याच्या आणखी खोलात जाऊ. सगळ्यात पहिला सुगावा कुठे मिळतो, तर तो आहे खुद्द बियाण्याच्या आत. म्हणजे आपण पेरणी करतो ना त्याच्याही आधीपासूनच ही गोष्ट ठरलेली असते. आता बघा, प्रत्येक बियामध्ये ना थोडाफार नैसर्गिक फरक असतोच. ओपन पॉलिनेटेड वाण म्हणजे सोप्या भाषेत आपले गावरान वाण, ज्यांचं बी आपण पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवतो. यात हा फरक जरा जास्तच दिसतो. आता राहिलं हायब्रिड म्हणजे संकरित बियाणं. ते जरी खूप एकसारखं दिसत असलं तरी त्यात सुद्धा 5 ते 10% नैसर्गिक फरक असतोच. म्हणजे काय, तर एकाच पॅकेटातलं प्रत्येक बी काही जुळ्या भावांसारखं तंतोतंत सारखं नसतं. थोडा फरक हा राहणारच. मग प्रश्न येतो की चांगलं बियाणं ओळखायचं कसं. सोपं आहे. 4 गोष्टी तपासा. पहिली, त्याची उगवण क्षमता. ती कमीत कमी 85% तरी असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बियाण्याचा जोम, म्हणजे दाणा कसा दिसतोय, टपोरा, भरलेला, निरोगी आहे का, ते बघा. तिसरं, दाण्याला काही इजा तर नाही ना, तो फुटलेला किंवा तुटलेला नसावा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, ते बी थंड आणि कोरड्या जागी साठवलेलं असावं. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उगवण क्षमता म्हणजे फक्त एक आकडा आहे, टक्केवारी आहे, पण प्रत्येक दाण्याचा खरा स्टॅमिना, त्याची खरी ताकद ही त्याच्या जोमावर अवलंबून असते. बरं, बियाणं तर झालं. आता पुढचा मुद्दा, बी ज्या जमिनीत, ज्या वातावरणात रुजतंय ते किती महत्त्वाचं आहे. कारण पिकाच्या एक समान वाढीचा पायाच इथे घातला जातो. खरी सुरुवात इथून होते. हे बघा, उगवणीच्या वेळेतला फरक म्हणजे ना अगदी शर्यतीसारखा आहे. जी रोपं 3 ते 4 दिवसात जमिनीतून डोकं वर काढतात ती सुरुवातीपासूनच आघाडी घेतात. ज्यांना 5 ते 6 दिवस लागतात ती जरा मागे राहतात, त्यांची ताकद मध्यम असते. आणि जी रोपं 7 दिवसांपेक्षा जास्त वेळ घेतात ती तर बिचारी स्पर्धेतून जवळजवळ बाहेरच पडतात. एक साधा हिशोब लक्षात ठेवा, उगवणीतला फक्त 2 दिवसांचा फरक आपल्या अंतिम उत्पन्नात तब्बल 15 ते 20% फरक आणू शकतो. म्हणजे विचार करा, थेट आपल्या खिशावर परिणाम होतो. आपल्याला वाटतं की आपलं शेत सगळीकडे सारखं आहे, पण खरं तर तसं नसतं. आपल्याच शेतात काही ठिकाणी माती एकदम भुसभुशीत असते, सेंद्रिय कर्ब जास्त असतो, तिथे झाडं बघा कशी जोमानं वाढतात. पण काही ठिकाणी खाली कडक थर असतो, ज्याला आपण हार्ड पॅन म्हणतो, तिथे बिचाऱ्या रोपांची वाढ खुंटते. पुढच्या वेळी आपल्या शेतात फिराल ना तेव्हा जरा हे तपासून बघा, कुठे जमीन चांगली वाटते आणि कुठे जास्त कडक लागते. पेरणीची पद्धत हा तर खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. एक साधा नियम आहे, पेरणी नेहमी 3 ते 5 सेंटीमीटर म्हणजे साधारण 1.5 ते 2 इंच खोलीवरच करायची. ती पण एकसारखी. जास्त खोल पेरलं की उगवायला वेळ लागतो आणि रोप कमजोर निघतं. तसंच 2 बियांमधलं आणि 2 ओळींमधलं अंतर पण सारखं ठेवायचं. आपल्याला वाटतं या छोट्या गोष्टी आहेत, पण याच चुका पुढे जाऊन पिकात खूप मोठा फरक तयार करतात. झाडाची मुळं म्हणजे काय, तर त्याचं तोंड आणि पोट, सगळं काही. जर मुळंच नीट वाढली नाहीत तर झाड मजबूत कसं काय होणार, बरोबर ना. आता जमिनीत जर खाली कडक थर असेल किंवा दगडगोटे असतील किंवा मागच्या पिकाची न कुजलेली मुळं असतील तर या मुळांना खाली जायला वाटच मिळत नाही. आणि याचा थेट परिणाम मग आपल्याला झाडाच्या वरच्या भागावर दिसतो. त्याची उंची आणि ताकद दोन्ही कमी राहतं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण पेरणीपर्यंतच्या गोष्टी पाहिल्या. आता बघूया की उगवणीनंतर पिकावर बाहेरून कोणते घटक परिणाम करतात. म्हणजे पाणी, अन्न आणि सुरुवातीच्या काळात येणारे धोके, जे काही रोपांना एकदम ताकदवान बनवतात तर काहींना कमजोर पाडतात.
उगवणीनंतरचे पहिले 20 दिवस हे पाण्यासाठी खूप नाजूक असतात. जरा आपल्या शेताचा विचार करा. आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा ते सगळीकडे सारखं पोचतं का? की काही ठिकाणी डबकी साचतात आणि काही भाग तसाच कोरडा राहतो? कारण बघा, जिथे जास्त पाणी साचतं तिथे मुळं सडायला लागतात आणि जिथे पाणी कमी पडतं तिथे झाडं कोमेजून जातात. म्हणून या काळात याच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आता खतांचा विचार करू. सुरुवातीच्या काळात जर काही रोपांना नीट अन्न मिळालं नाही तर ती लगेच आपल्याला लक्षणं दाखवायला लागतात. शेतात जर पिवळी पानं दिसली तर लगेच घाबरून जाऊ नका. आधी बघा ती खालची पानं आहेत की वरची, कारण यावरून आपल्याला कमतरता ओळखता येते. उदाहरणार्थ नत्राची कमतरता असेल तर झाडाची खालची पानं पिवळी पडतात आणि जर जस्ताची कमतरता असेल तर नवीन येणाऱ्या कोवळ्या पानांवर पट्टे दिसायला लागतात. सोपं आहे की नाही ओळखायला? आपण कितीही भारी एकदम उत्तम प्रतीचं बी आणलं तरी उगवणीनंतर लगेचच जर मुळांवर बुरशीचा हल्ला झाला किंवा रस शोषणाऱ्या किडींनी त्रास दिला तर काही झाडं कायमचीच खुंगून जातात. म्हणूनच तर म्हणतात की पेरणीच्या आधी बीज प्रक्रिया करणं आणि सुरुवातीच्या काळात शेतावर बारकाईनं लक्ष ठेवणं हे इतकं महत्त्वाचं का आहे? आपल्याला वाटतं की आपलं पूर्ण शेत एकसारखं आहे, पण तसं नसतं. प्रत्येक शेतात एक छोटं मायक्रो क्लायमेट असतं. म्हणजे काय तर शेताच्या कडेला झाडं असतील तर तिथल्या रोपांना सावली मिळते, मधल्या रोपांना जास्त ऊन लागतं. हा छोटासा फरकसुद्धा वाढीवर परिणाम करतो आणि आपल्याकडून नकळत होणाऱ्या चुका, जसं की फवारणी कुठं कमी कुठं जास्त होणं किंवा बांधावरून चालताना एखादं रोप तुडवलं जाणं, या गोष्टींमुळे सुद्धा वाढीत फरक पडतो. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त कारणं आणि समस्या बघितल्या, पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो आणि तो उपाय आपल्याच हातात आहे. चला तर मग आता या उपायांबद्दलच बोलूया. आपलं पीक एकसारखं जोमदार यावं यासाठी एक 4 कलमी कार्यक्रम आहे, एकदम सोपा. पहिला मुद्दा, पेरणी एकसारखी करा. दुसरा, उगवल्यानंतर पहिले 15 दिवस शेतावर रोज एक चक्कर टाका, बारकाईने बघा. तिसरा, जी झाडं कमजोर वाटतायत त्यांना सुरुवातीलाच थोडं वेगळं खत पाणी द्या. आणि चौथा, जिथे जास्तच गर्दी झालीय तिथे योग्य वेळी विरळणी करा. आता शेतात फिरताना निर्णय कसा घ्यायचा हे बघा. जे रोप खूपच कमजोर आहे, रोगट दिसतंय, ते उपटून टाका. यालाच आपण विरळणी म्हणतो. याने काय होतं, ते कमजोर झाड काढून टाकल्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या चांगल्या झाडांना जास्त जागा, हवा, पाणी आणि अन्न मिळतं. मग ती अजून जोमानं वाढतात. जी झाडं थोडीफार मागे पडलेली दिसतायत त्यांना थोडा वेगळा खताचा डोस देऊन बघा, मदत करा. आणि जी मजबूत तगडी आहेत त्यांना तर आपल्याला जपायचंच आहे. चला, आता आपले काही गैरसमज दूर करूया. सगळ्यात मोठा गैरसमज, अरे बीज खराब निघालं. पण खरं सांगायचं तर बहुतेक वेळा दोष बियाचा नसतो तर आपल्या व्यवस्थापनाचा किंवा जमिनीचा असतो. दुसरा एक गैरसमज, कमजोर झाडाला जास्त खत टाका म्हणजे सुधारेल. अहो, पण झाडं म्हणजे लहान मुलांसारखी असतात, त्यांना संतुलित आहार लागतो. एकाच गोष्टीचा मारा करून ती सुधारत नाहीत, उलट नुकसानच होऊ शकतं. चला तर मग आता या सगळ्या गोष्टींचा सार काय ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. थोडक्यात सांगायचं तर पिकात थोडाफार फरक दिसणं हे नैसर्गिक आहे, पण त्यातला मोठा वाटा हा आपल्या व्यवस्थापनाचा आहे. याचाच अर्थ आपल्या पिकाचं भविष्य हे बियाण्याच्या पाकिटात नाही तर ते आपल्या हातात आहे, आपल्या निरीक्षणात आहे आणि आपण योग्य वेळी जे निर्णय घेतो त्यात आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरी ताकद फक्त पेरलेल्या बियाण्यात नसते, तर ते बी ज्या शेतात वाढतंय त्या शेताकडे आपण किती लक्ष देतो यात खरी ताकद आहे. जर ही माहिती आपल्या सगळ्यांना उपयोगी वाटली असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा आणि अशाच सोप्या शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही फायदा होईल. आणि हो, या सगळ्या गोष्टींचे सविस्तर तक्ते आणि चेकलिस्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते नक्की बघा. आपल्या पुढच्या पिकासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.